हा लढा कशासाठी? पोलिसांना हक्काची घरं मिळालीच पाहिजे, पोलिसांना हक्काची घरं मिळालीच पाहिजे। हा आवाज कोणाचा? हा आवाज कोणाचा? पोलिसांना हक्काची घरं मिळालीच पाहिजे। कोण बोलतंय देणार नाही? कोण बोलतंय देणार नाही? आम्ही आज इथे जमलेलो आहोत, सर्व पोलीस पत्नी आहोत। आम्ही संपूर्ण मुंबईतून आलेलो आहोत। टोटल 17 पोलीस स्टेशन, पोलीस कॉलनी आहेत, त्याकडच्या सगळ्या महिला इथे जमा आहेत। आम्ही आमच्या घराच्यासाठी म्हणजे हक्काच्या घरांसाठी इथे जमा आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या तर ह्याच राहतील की आम्हाला आमच्या हक्काची घरं हवी आहेत। आणि दुसरी मागणी आमची अशी असणार आहे की जे सेवानिवृत्त आमचे अधिकारी बंधू किंवा आमचे जे कोणी नातेवाईक आहेत तर त्यांना रिटायरमेंट नंतर, निवृत्तीनंतर जी काही आपण दंडनीय शुल्क जी लावलेली आहे ती कमी करावी ही त्यांच्याकडे आमची अपेक्षा आहे। तरी आतापर्यंत फक्त पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही आमच्याकडून, पण आम्हाला फक्त सकारात्मक फक्त एक शाब्दिक बोललं जातं ना की आम्ही विचार करू, पण त्याच्यावरती पुढचा काही मार्ग निघत नसल्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे। पोलिसांना हक्काची घरं मिळालीच पाहिजे। कोण बोलतंय देणार नाही? कोण बोलतंय देणार नाही? हा आवाज कोणाचा? हा आवाज कोणाचा? पोलिसांना हक्काची घरं मिळालीच पाहिजे। मुंबई सोडून जाणार नाही, मुंबई सोडून जाणार नाही। हा आवाज कोणाचा? आपल्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आपण 5 जण आपले पदाधिकारी असतील शिष्टमंडळातले, एक 5 आमच्या भगिनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला एका ठिकाणी आपल्याला घेऊन येईल। आपला नंबर घेतो। आज तर शक्य नाही, उद्या शक्य नाही, उद्या अधिवेशन शेवटचा दिवस आहे, सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत अधिवेशन चालेल। पण पुढच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आपली भेट घालून देतो, पण आपल्या ज्या मागण्या असतील आपण त्यांच्यासमोर सांगावं, त्यावर तोडगा काढतो, ठीक आहे? कारण मी त्या खात्याचा मंत्री नाहीये, इकडे आलो म्हणून तुमच्याकडे आलो। तुम्ही बसलेला आहात, पोलिसांना हक्काची घरं